नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या ओपेट या सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज द हिंदू या न्यूज पेपर मधल्या डिझास्टर मॅनेजमेंट वरच्या आर्टिकल बद्दल आपण चर्चा करणार आहोत. थोडी बॅकग्राऊंड याच्याबद्दल माहिती असणं आपल्याला खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याच्यामुळे आपत्तींचं प्रमाण जे आहे, फ्रिक्वेन्सी, फक्त फ्रिक्वेन्सीच नाही तर त्याची इंटेन्सिटी जी आहे ती दोन्ही सुद्धा वाढताना आपल्याला खूप जास्त दिसते. त्यामुळे एखादा आर्टिकल जेव्हा येतं ते तुम्हाला पेपरशी किंवा सिलेबसशी लिंक कसं करायचंय, तर समजा ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज आहे, त्याच्यामुळे काय बघतोय आपण की फ्रिक्वेन्सी जी आहे डिझास्टरची ती वाढताना दिसते. फ्रिक्वेन्सी बरोबर इंटेन्सिटी सुद्धा वाढताना आपल्याला खूप जास्त दिसते. आता भारताचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण जेव्हा आता बोलतोय तेव्हा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये जे फ्लड आपण बघतोय, किंवा मागच्या महिन्यामध्ये झालेली केरळमधली लँडस्लाईड असेल, वायनाडमध्ये, तर या सगळ्या घटना इतक्या तीव्र घडत आहेत की आता बऱ्याचशा आपत्ती या स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या रिसोर्सेस आहेत त्याच्या पलीकडे जाताना कुठेतरी दिसत आहेत. आणि आपला जो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे 2005चा, त्याच्यामध्ये जे काही तरतुदी केलेल्या होत्या त्या कुठेतरी कमी पडताना आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून एक नवीन कायदा, नवीन ऍक्ट, बदललेल्या परिस्थितीला अनुरूप असणारा कायदा करण्याची खूप जास्त भारताला गरज आता भासतेय. आणि त्याचाच एक प्रयोग म्हणून आपण अलीकडेच डिझास्टर मॅनेजमेंट अमेंडमेंट बिल 1 ऑगस्टला लोकसभेमध्ये मांडलं गेलं. जेव्हा मांडलं गेलं असेल, अनेक विद्यार्थ्यांना यांनी नोटीस सुद्धा केलेलं नाहीये, पण युपीएससी मध्ये किंवा आता डिस्क्रिप्टिव्ह एमपीएससी मध्ये 100% याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाईल. आणि हे बघत असताना आपल्याला काय महत्वाचं आहे की 2005चा जो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आहे तो ऍक्ट कसा होता आणि त्या तुलनेमध्ये जे नवीन अमेंडमेंट बिल आपण मांडलेलं आहे त्याच्यामध्ये काय वेगळ्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा जो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट बनवला गेला तो बनवून आता त्याला बरेच दशकं होऊन गेलेली आहेत. त्याच्यानंतर आपत्तीचं स्वरूप बदलत गेलेलं आहे, भारताची लोकसंख्या वाढलेली आहे, राईट. आणि मग अर्थात ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज याच्यामुळे जो काही परिणाम झाला आपत्तींच्या मध्ये तोही आपल्याला कुठेतरी केंद्रस्थानी ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बदललेल्या काळानुसार, बदललेल्या गरजेनुसार एक नवीन कायदा आणणं खूप जास्त गरजेचं होतं. पण आता हे जे आर्टिकल आपण हिंदूमध्ये बघतोय त्यांनी या नवीन अमेंडमेंट बिलमध्ये काय कमी आहेत किंवा काही प्रॉब्लेम एरियाज आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी हायलाइट केलेल्या काही याच्यामध्ये गोष्टी आहेत ज्या आन्सर रायटिंग मध्ये व्हॅल्युडेशन म्हणून तुम्हाला खूप जास्त गरजेच्या असू शकतात. आणि प्लस हे सगळं बघत असताना तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवरती काय चाललेलं आहे हे सुद्धा बघणं तितकं जास्त गरजेचं आहे. म्हणजे सेंडाई फ्रेमवर्क असेल समजा, राईट, त्याच्या आधीचं ह्युगो फ्रेमवर्क असेल, हे खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे सेंडाई फ्रेमवर्क आणि ह्युगो फ्रेमवर्क आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय बोललं जातं किंवा काय केलं गेलं पाहिजे आपत्ती व्यवस्थापनासाठी, हे या 2 फ्रेमवर्क्स मध्ये आपल्याला दिसतं. आता त्यातल्या काही गोष्टी आपल्या कायद्यामध्ये आपण आणलेल्या आहेत का? कारण सेंडाई फ्रेमवर्क हा 2015 ते 2030 या कालावधीसाठी आहे. समजा आपला कायदा ऑलरेडी 2005 मध्ये झालेला होता. मग हे नवीन जे घटक आहेत अंतर्भूत, आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या प्रकारचं आपत्ती व्यवस्थापन केलं जातं ते आपल्या कायद्यामध्ये आहे का, किंवा त्याला अनुसरून आपण काय करू शकतो का, असाही प्रयत्न याच्यामध्ये केला. पण काही प्रॉब्लेम एरियाज राहिलेले आहेत त्या आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता पहिलं यांनी काय सांगितलंय की एकतर प्रिलिम्स मध्ये तुम्हाला महत्वाचं 1 ऑगस्ट 2024ला सेंट्रल गव्हर्नमेंटने हे बिल लोकसभेमध्ये मांडलं. आता बिलमध्ये प्रॉब्लेम काय आहे तर त्यांनी सांगितलंय हा जो आधीचा कायदा आहे आपला 2005चा डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट हा प्रचंड जास्त सेंट्रलाइज्ड आहे. कोणतीही गोष्ट चांगली इम्प्लिमेंट कधी होऊ शकते जेव्हा ती डिसेंट्रलायझेशन त्याच्यामध्ये झालेलं असेल आणि बॉटम अप अप्रोच असेल. पण आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये की 2005चा कायदा हा खूप जास्त सेंट्रलाइज्ड होता, जास्त पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंटला होत्या, राईट. म्हणजे बॉटम अप अप्रोचच्या ऐवजी टॉप डाऊन अप्रोच या कायद्यामध्ये आपल्याला दिसतो. आता हा जो नवीन कायदा आहे त्याच्यामध्ये अजून काय सांगितलं गेलेलं आहे की ऑलरेडी 2005च्या कायद्यामध्ये NDMA ही संस्था होती, SDMA ही संस्था होती आणि DDMA ही संस्था पण होती. म्हणजे एवढ्या संस्था असताना सुद्धा या नवीन कायद्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे की अजून नवीन खूप साऱ्या अथॉरिटीज डेव्हलप करायच्या किंवा बनवायच्या. ओके.
म्हणजे सुटसुटीत होण्यापेक्षा गुंतागुंतीची व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता या कायद्यामध्ये निर्माण होते. त्यानंतर जो ऑर्डर फ्लो असेल त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त वर्तवली गेलेली आहे. आणि प्लस टॉप डाऊन अप्रोच ज्याला मी म्हणतो, हा कोणत्याही स्कीम मध्ये किंवा प्रोग्राम मध्ये कधीच चांगला नसतो इम्प्लिमेंटेशनसाठी. आणि हा टॉप डाऊन अप्रोच आपल्याला इथं मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतोय. ठीक आहे, म्हणजे डिझास्टर्स हे लोकलाइज्ड असतात, आपत्ती ही स्थान विशिष्ट असते आणि त्याचे निर्णय घेत असताना आपण टॉप डाऊन अप्रोच कधीही लागू करू शकत नाही. त्याचा जेव्हा सामना करू आपत्तीचा तो योग्य असणार नाही किंवा आंतरराष्ट्रीय जे स्टँडर्ड सेंडी फ्रेमवर्क मध्ये सांगितल्या गेल्या त्याला अनुसरून असणार नाही. तो एक प्रॉब्लेम याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की टॉप डाऊन अप्रोच याच्यामध्ये नवीन कायद्यामध्ये आपल्याला दिसतो. परत पुढे काय सांगितलं की या नवीन कायद्यामध्ये नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला किंवा स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला अजून जास्त स्ट्रेंथन करतोय असं याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबरीनं अर्बन डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी एक स्थापन करतोय. खूप महत्वाचं आहे. भारतामध्ये घडणाऱ्या आपत्तींचं स्वरूप तुम्ही बघितलं, अर्बन फ्लड्स ही खूप मोठी आपत्ती आपल्याकडे अलीकडे दिसते. दिल्ली असेल, पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कलकत्ता या सगळ्या शहरांच्या मध्ये प्रत्येक वर्षी आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात फ्लड्स होताना दिसत आहेत. तर शहरी भागांमधल्या आपत्तींचं स्वरूप थोडं वेगळं आपल्याला दिसतंय. 2005 मध्ये हे कधी आपण विचार केला नव्हता जे आज घडत आहे. आणि म्हणून एक अर्बन डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी स्थापन करण्याचं याच्यामध्ये योजना आहे. राईट. त्याच्यानंतर जेव्हा हा कायदा म्हणतो की आम्ही स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला किंवा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला अजून जास्त स्ट्रेंथन करणार आहे, अजून त्यांना पॉवर्स देणार आहे, पण ते काहीही उपयोगाचं होणार नाही. कारण 2005च्या कायद्यामध्ये पण त्यांना पॉवर होत्या, पण प्रॉब्लेम काय होता की त्यांना फायनान्शियल डेव्हल्युशन केलं गेलेलं नव्हतं. तुम्ही संस्था स्थापन केल्या पण फंडिंग नाही दिली तर संस्था ज्या कार्य करण्यासाठी आहेत ते कार्य होताना दिसणार नाहीत इम्प्लिमेंट. त्यामुळे इथं प्रॉब्लेम त्यांनी काय सांगितलंय की तुम्ही ओव्हर सेंट्रलायझेशन तर केलंच केलं आणि त्याच्याबरोबर फायनान्शियल डेव्हल्युशन सुद्धा केलेलं दिसत नाही. तर हा एक ड्रॉबॅक या नवीन कायद्यामध्ये इथं दिसतो आपल्याला. त्यानंतर सेंट्रलायझेशन, केंद्रीकरण जी आहे ती एक खूप मोठी समस्या याच्यामध्ये पण सांगितलेली आहे. ठीक आहे. तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड जो होता, आधीचा जो फंड आहे किंवा निधी आहे, त्याच्या डेफिनेशन मध्ये अजून कुठं तर डायल्युशन केलेलं आपल्याला इथं दिसतं. म्हणजे त्या निधीवरती केंद्र सरकारची पकड किंवा होल्ड अजून जास्त स्ट्रॉंग होताना दिसते. आता हे झाल्याने काय होणार आहे, बऱ्याचदा आपण बघतो की ज्या अलीकडच्या काळामध्ये आपत्ती घडल्या त्याच्यामध्ये रिलीफ फंड हे खूप लेट दिले गेले. तमिळनाडूमध्ये जेव्हा काही आपत्ती घडली किंवा आता कर्नाटकामध्ये सुद्धा नंतर जेव्हा पूर आले होते, तर केंद्राने जी निधी देणं अपेक्षित होतं राज्यांना ही एकतर उशिरा दिली गेली किंवा दिलीच गेली नाही. मग नवीन कायद्यामध्ये आपण जेव्हा अजून जास्त नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड मध्ये केंद्राला जास्त ताकदवर बनवणार आहोत तर कुठेतरी राज्यांची क्षमता कमी होताना आपल्याला दिसते. राईट. तर नवीन कायद्यामध्ये त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं होतं, पण उलट होताना आपल्याला इथं दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर पुढचा एक खूप महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये तो म्हणजे आपत्तीची व्याख्या, डेफिनेशन ऑफ डिझास्टर. आपल्याकडे जर तुम्ही बघितलं 1990s मध्ये JC पंत नावाची एक कमिटी नेमली गेली, हाय पॉवर्ड कमिटी ऑन डिझास्टर मॅनेजमेंट. त्या कमिटीचं काम होतं भारतामधल्या आपत्ती ओळखायच्या किंवा त्याची व्याख्या करायची. त्यांनी भारतामध्ये एकूण 31 प्रकारच्या आपत्ती ओळखल्या, त्याच्या 5 गटांमध्ये वर्गीकरण केलं. आता हे करून याला 25 वर्ष झालेली आहेत. आणि जसं मी म्हटलं आपत्तीचं स्वरूप बदललेलं आहे. मग डेफिनेशन करत असताना आधी 25 वर्षापूर्वी ज्या आपत्ती सांगितल्या होत्या त्याच आपत्ती इथं पुढं कॅरी फॉरवर्ड केल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे अलीकडं मागच्या वर्षीचा जो उन्हाळा होता प्रचंड जास्त उष्ण होता, हीट वेव्ह सारखी सिच्युएशन भारतभरामध्ये निर्माण झालेली होती, पण आपण हीट वेव्ह याला आपत्ती म्हणून घोषित केलेलंच नाहीये 2005च्या कायद्यात. आता ही क्लायमेट रिलेटेड अशी एक आपत्ती आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या बद्दलची. काळ बदलला पण आपण डेफिनेशन बदललं नाही आणि नवीन कायद्यामध्ये सुद्धा याचं डेफिनेशन बदललेलं नाही. म्हणजे याला कुठलीही फंडिंग, याला कुठलीही व्यवस्था केंद्राकडनं किंवा राज्याकडनं केली जाणार नाही. ही एक प्रॉब्लेमॅटिक एरिया त्याच्यामध्ये राहिलेला आहे. आणि जे
कॉमन आपले आपत्ती आहेत, ड्रॉट आहे, फ्लड आहे, भूकंप आहे, आग लागणं आहे, सुनामी आहे, यांची फक्त व्याख्या आपल्याला त्याच्यामध्ये केलेली दिसते. पण जो बदललेला स्वरूप आहे ते कुठंही नवीन अंतर्भूत केलेलं दिसत नाही. ठीक आहे. आता याच्यामुळे प्रॉब्लेम काय होणार आहे की जेव्हा जर तुम्ही व्याख्या वाढवणार नसाल किंवा नवीन कुठले आपत्ती त्याच्यामध्ये समाविष्ट करणार नसाल तर प्रॉब्लेम काय होणार आहे तेही समजून घ्या की याच्यामध्ये क्लायमेट चेंज हा एक महत्वाचा घटक कायम राहणार आहे आणि ग्लोबली क्लायमेट चेंज ओरिएंटेड डिझास्टर्स खूप जास्त घडत आहेत. आता इथं फॅक्ट दिलेला आहे बघा जो खूप जास्त महत्वाचा आहे. आता हीट वेव्हच्या बाबतीमध्ये सांगितलं तर हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही क्लायमेट रिलेटेड डिझास्टर आहे, राईट. आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट व्हॅल्युएडिशनसाठी नंबर्स खूप महत्वाचे आहेत. IMD काय सांगतं की इंडियामध्ये 536 हीट वेव्ह डेज जे हायेस्ट आहेत ते नोंदवले गेलेले आहेत मागच्या 14 वर्षांच्या मध्ये. ठीक आहे. मागच्या 14 वर्षांच्या मध्ये 536 हीट वेव्ह डेज घोषित केले गेलेले आहेत, राईट. आणि ह्यांची संख्या हळूहळू वाढत चाललेली आहे आणि 10,635 व्यक्तींचा मृत्यू याच्यामुळे झालेला आपल्याला दिसतो सनस्ट्रोकमुळे, उष्मघातामुळे. कधीपासून 2013 ते 2022 एका दशकामध्ये 10,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला दिसतोय. म्हणजे एक अशी आपत्ती जी ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजमुळे निर्माण होतीये त्याच्या घटना इतक्या जास्त घडल्यात मागच्या 14 वर्षांमध्ये. 10 वर्षांमध्ये 10,000पेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत. तरीही नवीन कायद्यामध्ये कुठेही याची व्याख्या करण्याचं सरकारने मान्य केलेलं नाहीये. तसं लोकसभेमध्ये सांगितलं गेलेलं आहे की आमचा कुठलाही विचार नाहीये करण्याचा. तर हा पॉइंट तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. व्हॅल्युएडेशन म्हणून पण असेल किंवा डेफिनेशन वाढवण्याची गरज का आहे, प्रश्न असाच येऊ शकतो UPSC MPSC मध्ये की बदललेल्या काळानुसार तुम्हाला आपत्तींचं व्याख्या सुद्धा बदलावी लागेल. तर हा एक सपोर्टिंग फॅक्ट तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा ठरतो. ठीक आहे. त्यानंतर नवीन कायद्यामध्ये सुद्धा बघा क्लायमेट इंड्यूस डिझास्टर हीट वेव्ह सारख्या यांचा कायद्यामध्ये समाविष्ट केला गेलेला नाही. तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला इथं दिसतो. ठीक आहे. त्यानंतर कन्क्लुजन कडे जेव्हा तुम्ही येता तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये पण कन्क्लुजन कसं असावं एक खूप चांगलं उदाहरण त्याचं आपल्याला इथं दिसतं की कंटेम्पररी चॅलेंजेस जे आहेत आत्ताच्या वर्तमान काळातल्या ज्या चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी कमी पडतं केंद्र सरकार आणि केंद्र आणि राज्यांचं जे कोऑपरेशन आहे ते कमी पडताना इथं आपल्याला दिसतंय. ठीक आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मध्ये ज्या काही कमतरता होत्या त्याच्यातनं आपण शिकायला काही तयार नाहीये. त्या कमतरता पुन्हा पुढच्या कायद्यामध्ये तशाच ठेवल्या गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. निधी उभारणं ही वेगळी गोष्ट आहे आणि ती वेळेवरती वितरित करणं ही वेगळी गोष्ट आहे. तर ते कायम जुन्या कायद्यामध्ये होत राहिलं तेच नवीन कायद्यामध्ये कुठंतरी रिपीट होण्याचे चान्सेस आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आता वायनाडची जेव्हा घटना झाली तेव्हा चर्चा काय झाली, केरळनी केंद्राकडे बोट दाखवलं, केंद्राने केरळकडे बोट दाखवलं. तर गरज काय आहे ही जर वाक्य तुम्ही नीट बघितले तर कन्क्लुजन कसं असावं हे तुम्हाला याच्यामधनं कळतं. एकतर ही जेव्हा घटना घडते किंवा राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय किंवा केंद्र राज्याकडे दाखवतंय ही कुठेतरी आपल्या कायद्यातली कमतरता दर्शवतं आणि ते वायनाडमध्ये झालेलं दिसतं. पण आपल्याला करणं गरजेचं काय आहे की आपण एखादी आपत्ती मॅनेज कशी करायची याचा विचार केला पाहिजे ना की कोण कारणीभूत आहे. ओके. आणि हा ब्लेम गेम थांबला आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आपण केलं तरच येणाऱ्या काळामधल्या आपत्तींचा आपण सामना करू शकू असंही शेवट याच्यामध्ये केलेला दिसतो. म्हणजे अलीकडच्या ज्या काही घटना घडत आहेत आणि त्याच्यामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये जे फ्रिक्शन होत आहे ते कुठंतरी कमी झालं पाहिजे आणि म्हणून सेंट्रलायझेशनच्या ऐवजी डिसेंट्रलायझेशन आपण करणं जास्त गरजेचं आहे. निधी जास्त उभारला गेला पाहिजे, नवीन प्रकारच्या आपत्ती या कायद्यामध्ये समाविष्ट केल्या गेल्या पाहिजेत आणि जो आराखडा आहे त्याची अंमलबजावणी नीट केली गेली पाहिजे ना की अजून जास्त वाढवून तो कॉम्प्लिकेट करण्यापेक्षा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आर्टिकल आहे, त्याच्या नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता. याच्यावरती क्वेश्चन्स पण आम्ही देण्याचा लवकरच प्रयत्न करू. तर आज इथेच थांबू. थँक्यू. हॅव अ नाईस डे.